काही काही व्यावसायिक समीकरणं आपल्या डोक्यात अगदी नकळतपणे फिट बसलेली असतात. म्हणजे बघा ना आता, आंबा म्हटला की डोळ्यासमोर हापूसच येतो, फोटोकॉपी म्हटलं की झेरॉक्स, चिक्की म्हटली की लोणावळा, संत्री म्हटली की नागपूर आणि चप्पल म्हटलं की कोल्हापूर. अशी आपल्या बिझनेसची मोनोपोली करायची म्हटलं तर स्ट्रॅटेजिक अप्रोच आवश्यक ठरतो. हा अप्रोच ठेवत मार्केटमध्ये वर्चस्व कसं प्रस्थापित करायचं याबद्दल डिटेलमध्ये बोलूयात या एपिसोडमध्ये. हॅलो मित्रांनो, मी CA अर्पिता कुलकर्णी. गेली 15हून अधिक वर्ष मी बिझनेस फायनान्स आणि फायनान्शियल लिटरसी या विषयात काम करते आहे. कोणताही नवीन व्यवसाय सुरू करण्यापूर्वी बिझनेस ॲनालिसिस करणं का गरजेचं ठरतं हे आपण या एपिसोडमध्ये जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत आहेत निरंजन मेडेकर, फाउंडर साऊंड्स ग्रेट LLP. थँक्यू अर्पिता. म्हणजे बिझनेसची मोनोपॉली करायची म्हणलं, मोनोपॉली हा खरं तर खूप मोठी टर्म झाली, पण माझा व्यवसाय स्पर्धकांपेक्षा वेगळा कसा ठरेल, ठळकपणे उठून कसा दिसेल, याचा विचार करणं का आवश्यक ठरतं? सगळ्यात महत्त्वाचं आहे कस्टमर प्रेफरन्स. तुमचं प्रोडक्ट किंवा तुमची सर्व्हिस कस्टमर जितके जास्त वेळा घेईल तेवढंच तुमचा बिझनेस ग्रो होणार आहे. आता जर कस्टमर प्रेफरन्स विचार करायचा झाला तर कन्झ्युमर किंवा ग्राहक 3 गोष्टींचा विचार करतो: उत्तम दर्जा म्हणजे हाय क्वालिटी, कमी किंमत आणि ताबडतोब. या 3 गोष्टी तुमच्या प्रोडक्टमध्ये कशा काय त्याला दिसतील याचा विचार केला पाहिजे. आता कोणतंही प्रोडक्ट किंवा कोणतीही सर्व्हिस घ्या, या 3 पैकी 2च त्याला अचीव करता येतात. म्हणजे कसं? आता निरंजन, मी आत्ता समजा मार्केटमध्ये गेले, मला उत्तम क्वालिटीचा हापूस आंबा हवाय, तो सुद्धा तयार असलेला खाण्यासाठी, आणि तो कमी किमतीतच हवा. असं शक्य आहे का? नाही, अवघड आहे. कारण हापूस एक तर तयार आणि चांगल्या क्वालिटीचा आणि कमी किमतीत, हे सगळे म्हणजे ते दुपटी काय काय म्हणू त्याला, आखुडशिंगी बहुगुणी असं सगळं ते गणित होईल. राईट. म्हणजे कुठले तरी 2च गोष्टी कन्झ्युमरला चूज करायला लागणार आहेत. सो तयार आंबा आणि उत्तम क्वालिटीचा त्याला जास्त पैसे द्यायला लागतील, किंवा तयार आहे पण हापूस नाही आहे, तो कमी किमतीत मिळू शकेल. सो बेसिकली या 3 पैकी 2 प्रत्येक वेळी कस्टमरला दिसत आहेत आणि ठळकपणे दिसत आहेत हे बघितलं पाहिजे. आता कन्झ्युमर प्रेफरन्स हा पहिला भाग झाला. आता ठळकपणे दिसताना दुसरा भाग विचार केला पाहिजे की काय कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेज आहे. म्हणजे आत्ता ज्या स्पर्धा आहेत, जे स्पर्धक आहेत माझे, त्यांच्यामध्ये मी ठळकपणे कसा उठून दिसेल, माझा बिझनेस एक पाऊल पुढे कसा असेल त्यांच्यापेक्षा, या सगळ्याचा विचार केला पाहिजे. बिझनेसच्या युनिक स्ट्रेंथ्स आणि क्षमता यांचा उपयोग करून प्रतिस्पर्ध्यापेक्षा एक पाऊल पुढे राहून मार्केटमध्ये उत्कृष्ट कामगिरी कशी करता येईल याचा विचार केला पाहिजे. थोडक्यात ही बिझनेसची 2D म्हणजे 2 डायमेन्शनल कन्सेप्ट आहे. एकतर कन्झ्युमरचं प्रेफरन्सेस आणि तुमचं कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेज, या दोन्हीचा व्यवस्थित विचार केला तर तुम्ही इतर स्पर्धकांपेक्षा ठळकपणे उठून दिसाल. ओके, तुझी जी 2D कॉन्सेप्ट सांगतेस तर त्याच्यावर तर मला याचा एक स्ट्राईक झाला की आपल्या आजूबाजूला पुण्यात जर आपण बघितलं तर चहाची अनेक नवीन अमृततुल्य दिसतील, किंवा इडली सेंटर्स विशेषतः दिसत आहेत की ज्यांची प्राईस कोशंट हा खूप कमी आहे, प्राईस कमी आहे खूप. सो त्यांनी ते उठून दिसायचा प्रयत्न करतात किंवा त्यामुळे फुटफॉल वाढतोय त्यांच्याकडे येणाऱ्या कस्टमर्सचा. नक्कीच. म्हणजे ही वन ऑफ द स्ट्रॅटेजी असू शकते. त्याला म्हणतात कॉस्टमध्ये लिडरशिप मिळवणे. आता जर मी ठरवलं की मला माझा बिझनेस करायचा आहे आणि त्याच्यामध्ये कमी कॉस्ट या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करायचं आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं माझं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन जी आहे, म्हणजे सर्व्हिसेससाठी सुद्धा आणि प्रोडक्टसाठी सुद्धा, ती कमी करायचा प्रयत्न मला केला पाहिजे. म्हणजे जे खर्च होत आहेत ते कमी कसे होईल ह्याचा विचार केला पाहिजे. जर रॉ मटेरियल लागणार असेल तर ते कमीत कमी किमतीत कसं प्रोक्युअर करता येईल. त्याच्यानंतर ओव्हरहेड कॉस्ट म्हणजे जे इतर खर्च आहेत कंपनी चालवण्यासाठी, प्रोडक्ट बनवण्यासाठी लागणारे, ते कसे कमी करता येतील. काही गोष्टी करून, जसं स्थळ बदलून, म्हणजे पुण्याच्या ऐवजी पुण्याच्या नजीकच्या भागात जर फॅक्टरी ओपन केली तर रेंट कमी होईल का, अशा सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. जर माल घेणार असेल रॉ मटेरियल तर इकॉनॉमीज ऑफ स्केल, म्हणजे 100 किलोच्या ऐवजी 1000 किलो घेता येतंय का,
ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग करून माझी कॉस्ट मिनिमाइज करता येते. त्याच्यानंतर कस्टमर जो आहे त्याचा बेस वाढवता येतो का बघायला पाहिजे. म्हणजे जर आत्ता बिझनेस फक्त महाराष्ट्रापुरती सर्व्हिस देत असेल तर भारतभर ही सर्व्हिस कशी देता येईल, त्यासाठी काय काम करावं लागेल याचा विचार केला पाहिजे. त्याच्यानंतर जर R&D एक्सपेन्सेस लागणार आहेत तुमच्या बिझनेसला तर ते टार्गेटेड R&D कसं करता येईल, म्हणजे ठरवून R&D कशी करता येईल असा विचार केला पाहिजे. ॲडव्हर्टायझिंग, सेल्स याचे खर्च कमीत कमी ठेवून त्याच्या मॅपिंग केलं पाहिजे. म्हणजे जर सेल होतोय तर किती ॲडव्हर्टाइजमेंटमुळे होतोय ह्याचा रेशो सतत काढला पाहिजे. जास्त भांडवल वापरून ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, मशिनरीचा उपयोग करून कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कमी करता येते का ह्याचा विचार केला पाहिजे. म्हणजे जर तुम्ही तुमचं प्रोडक्ट कमी दरात आणणार आहे तर सगळ्यात महत्त्वाचा विचार आहे की तुमचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कसं कमी करता येईल हेच तुमचं ध्येय असलं पाहिजे आणि ते आक्रमक पद्धतीने केलं पाहिजे. इथे या स्वरूपाची एक्झाम्पल्स माझ्या डोळ्यासमोर येतात, ती म्हणजे कोका कोला आणि ॲमेझॉन. सिप्ला सुद्धा आहे. सिप्लाचं मिशन आहे की जग निरोगी असावं आणि त्यांचं विजन आहे की इनोव्हेशनचा उपयोग करून अफोर्डेबल मेडिसिन्स बनवणं. आता सिप्लाने आपल्या मिशनचा आणि विजनचा उपयोग करून जेनेरिक औषधे मार्केटमध्ये आणली. आता कॉस्ट लिडरशिप याचं काय कनेक्शन आहे यासाठी, तर त्यांनी त्यांचं जे R&D आहे ते टार्गेटेड R&D मध्ये खर्च सुरू केला. म्हणजे एकूण त्यांचा जो टर्नओव्हर आहे त्याच्या फक्त 5% ते R&D साठी खर्च करतात आणि मुख्य करून त्यांची जी R&D आहे ते उत्पादन खर्च कसा कमी करता येईल, प्रोडक्टची क्वालिटी कशी वाढवता येईल या सगळ्यावर करतात. सो टार्गेट करून ते खर्च करतात. त्यांनी सप्लाय चेन मॅनेजमेंट केलंय, ट्रान्सपोर्ट त्यांनी अशा पद्धतीने मॅनेज केलाय की कमीत कमी खर्च होईल. ऑटोमेशन आणलेत प्रोडक्ट्समध्ये. त्याच्यानंतर जे रॉ मटेरियल त्यांना लागतं ते विश्वसनीय सप्लायर्सकडनं मिळतंय ना, त्यानंतर त्याचा जो सप्लाय आहे तो बंद होत नाहीये ना, या सगळ्यावर त्यांनी काम केलं. ऑपरेशनल कॉस्ट कमी आणली आणि प्रोडक्ट त्यांनी युजर्सना स्वस्त करून दिले. अशा पद्धतीने सिप्ला कॉस्ट कमीत कमी ठेवत मार्केटमध्ये लिडरशिप कशी अचीव करता येईल याच्यासाठी प्रयत्न करत आहे. सो आपण आता कॉस्टचा विचार केला तर दुसरा विचार असा येतो की युनिक प्रॉडक्ट्स, म्हणजे तुमची जर उत्पादनही वैशिष्ट्यपूर्ण असतील तर त्या स्ट्रॅटेजीनी पण तुम्ही कन्झ्युमरला अट्रॅक्ट करू शकता का? नक्कीच. म्हणजे तुमच्या प्रोडक्टमध्ये काही युनिकनेस आहे किंवा तुमची विकण्याची पद्धत काही वेगळी आहे किंवा काही विशिष्ट गुणधर्म आहेत, काही स्किल सेट आहे, ब्रँडिंग किंवा क्वालिटी, युजर एक्सपिरियन्स या वेगवेगळ्या पैलूंचा उपयोग करून तुम्ही तुम्हाला वैशिष्ट्यपूर्ण दाखवू शकता आणि ठळक उठून दिसू शकतात. म्हणजेच M.F. हुसैन यांचे पेंटिंग्स कितीतरी मोठ्या किमतीला विकले जातात. हे त्यांचं डिफरन्सिएशन आहे. असेच डिफरन्सिएशन तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये निर्माण करता येत आहेत का याचा विचार केला पाहिजे. अशा वेळी डिफरन्सिएशन किती मोठ्या प्रमाणात आहे त्यावर तुमची किंमत सुद्धा ठरते. म्हणजेच की जास्त वैशिष्ट्यपूर्ण असलेले बिझनेसच्या किमती, त्यांच्या प्रोडक्टच्या किमती सुद्धा जास्त असतात आणि कन्झ्युमरला जास्त किंमत देऊन ते प्रोडक्ट घेण्याला त्यांचं प्रेफरन्स असतो. म्हणजे आपण जर बाकरवडी म्हटलं तर आपण चितळ्यांची प्रेफर करतो बऱ्याच ऑप्शन्समधून. सो हे डिफरन्सिएशन फॅक्टर आहे. नल्ली साडी जे 1928 साली फॉर्म झालं, त्यांचं मेन डिफरन्सिएशन फॅक्टर होता की सिल्क साडी आणि हातमागावर बनवलेल्या साड्या. नल्ली पारंपरिक वेशभूषा भारतीय जी आहे त्यांना टार्गेट करतं, त्या कन्झ्युमर्सना. त्याच्यानंतर ऑथेंटिक कारागीर त्या वापरतात. त्याच्यानंतर युनिक डिझाईन्स असतात. कांजीवरम हे त्यांचं मेन वैशिष्ट्य आहे नल्लीचं. सो बेसिकली त्यांनी डिफरन्शिएट केलंय स्वतःला इतर साडी विकणाऱ्या विक्रेत्यांपासून. त्यामुळे ते मार्केटमध्ये वैशिष्ट्यपूर्ण दिसतात किंवा ठळकपणे उठून दिसतात. आता काही वेळेला तुमचं प्रोडक्ट इतकं विशेष असतं की त्याने प्रेस्टिज सिम्बॉल सुद्धा क्रिएट होतो, जसं ॲपलचे फोन. सो मग अशा वेळी तुम्ही हाय प्राईस सुद्धा कोट करू शकता. ह्याचं एखादं एक्झाम्पल म्हणजे मुकुल गोयल. हे बेसिकली 1998ला व्हेंचर सुरू झालं. सो बेसिकली ते होम डेकॉर, ऑफिस स्टेशनरी या सगळ्यामध्ये आहेत आणि त्यांची प्राईस रेंज हायर एंडला आहे. तरीसुद्धा त्यांचे प्रोडक्ट विकले जातात कारण ते खूप युनिक असतात, त्याचे डिझाईन्स खूप छान असतात, शिवाय ते हँडक्राफ्टेड असतात.
त्याच्या मागे काहीतरी वेगळा विचार केलेला असतो. आणि हे प्रोडक्ट जे कोणी वापरतं त्यांना ते प्रेस्टिज सिम्बॉल म्हणून पण दिसतं आणि जो कोणी त्या प्रोडक्टला पहिल्यांदा बघतोय त्याला ते हवेसे वाटतात. म्हणून मुकुल गोयल प्रोडक्ट हाय पॉइंटला असले तरी ते मार्केटमध्ये वेगळे दिसतात. वैशिष्ट्यपूर्ण त्यांच्या रचनेमुळे ते मार्केटमध्ये सेल करू शकतात. वा, खूपच वेगवेगळी व्हरायटी एक्झाम्पल्स तू दिलीस आणि ती सगळी खरोखर रिलेटेबल अशी आहेत. सो पुढे जाऊया आपण की ठराविक बाजारपेठेवर लक्ष केंद्रित करत स्पर्धात्मक सरसता म्हणजेच कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज काढता येऊ शकतो का? म्हणजे संपूर्ण मार्केटवर लक्ष न देता एका विशिष्ट स्पेसिफिक सेगमेंटवर जर लक्ष दिलं आणि त्यातल्या ग्राहकांचा विचार केला, त्यांच्या गरजा समजून घेतल्या आणि त्याच्यावरच फोकस केलं तरी सुद्धा आपण वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने आणि ठळकपणे दिसून येऊ शकतो. आता कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज घ्यायचा असेल तर कॉस्टवर सुद्धा फोकस करू शकतो. म्हणजे ग्राहक ठराविक आहेत आणि तरी सुद्धा मी कॉस्टवर फोकस करते. जसं अमूलने सध्या इंडियन मार्केट कॅप्चर केलंय. ते 85% फोकस्ड आहेत टुवर्ड्स इंडियन मार्केट. म्हणजे त्यांनी काय केलं तर सगळे डेअरी प्रोडक्ट्स इंडियन कस्टमर्सच्या प्रेफरन्सेस बरोबर अलाइन केलेत. म्हणजे त्यांनी जे काही प्रोडक्ट आणलेत मार्केटमध्ये डेअरी रिलेटेड ते इंडिया या रिजनला कॉन्सन्ट्रेट करून ते कमीत कमी किमतीत कसे त्यांच्यापर्यंत पोहोचवता येतील, वेगवेगळ्या ऑफर्स कशा मर्ज करता येतील त्यांच्या प्रेफरन्सेस बरोबर याचा विचार केलाय. खरं तर अमूलचं मार्केट हे 40% अनऑर्गनाइज्ड आहे. पण अमूलने त्यात सुद्धा 25% एकूण इंडियन मार्केट शेअरचा 25% डेअरी प्रोडक्टचा जो शेअर आहे तो अमूलचा आहे. सो त्यांनी मोठं मार्केट कॅप्चर केलंय. शिवाय त्यांची ब्रँड इमेज खूप स्ट्रॉंग आहे. म्हणजे आपल्याला आठवत असेल की अमूल गर्ल जी आहे तो इतकी स्ट्रॉंग त्याची ब्रँड इमेज आहे की आपण अगदी आपलं लहानपण त्याच्याशी रिलेट करू शकतो. किंवा अमूल म्हटलं की मला लगेच आठवतं की द टेस्ट ऑफ इंडिया. सो त्यांनी त्यांची ब्रँड इमेज एवढी छान केली आहे की ते इंडिया असं स्पेसिफिक मार्केट फोकस करत असले तरी लो कॉस्ट अचीव करत ग्रो होत आहेत. सो हे स्पेसिफिक टार्गेट कस्टमरसाठी कॉस्ट इफेक्टिव्ह डिफरन्सिएशन आहे. आता दुसरं डिफरन्सिएशन असू शकतं किंवा फोकस असू शकतो की पुन्हा मार्केट स्पेसिफिक पण प्रोडक्ट युनिक आहे. म्हणजे आता समजा ऑर्गॅनिक फार्मिंग मार्केट स्पेसिफिक आहे पण युनिक प्रोडक्ट आहे. तर टू ब्रदर्स म्हणून कंपनी आहे पुण्याजवळची, ते ऑर्गॅनिक सेगमेंटवर कॉन्सन्ट्रेट करतात. जे कस्टमर्स आहेत ज्यांना हेल्थ बेनिफिट्स महत्त्वाचे वाटतात किंवा ज्यांना केमिकल फ्री प्रोडक्ट्स वापरायला प्रेफरन्स असतो त्यांचा, अशा सगळ्यांना त्यांनी टार्गेट ऑडियन्स म्हणून ठरवलंय आणि ते मार्केटमध्ये तो कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेज मिळवतात. आता तुम्ही मिक्स पण असू शकता. म्हणजे तुम्ही स्पेसिफिक मार्केट, लो कॉस्ट आणि तरीसुद्धा वेगळे आहात. ह्याचं उदाहरण म्हणजे अर्बन कंपनी. ते स्पेशल सर्व्हिसेस देतात, ते तुमच्या घरी येतात, तुम्हाला वेगवेगळ्या सेवा देतात, ते टेक्नॉलॉजीचा वापर करतात, इकॉनॉमीज ऑफ स्केल वापरतात. त्यांनी बरंचसं अनऑर्गनाइज सेक्टर ऑर्गनाईज करतायत ते. सो ते त्याच्यामुळे कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेज घेतात. परफेक्ट. म्हणजे दरवेळेला मॅक्रो प्लॅनिंगच करायला पाहिजे आणि दरवेळेला खूप जास्त मार्केट कसं कॅप्चर करता येईल हे बघण्यापेक्षा मायक्रो लेवलला ठराविक पर्टिक्युलर सेगमेंट कॅप्चर करून पण खूप जास्ती ग्रो तुम्ही होऊ शकता. ग्रेट. आता आहे ना, मराठीत आपली एक म्हण आहे, एक ना धड भाराभर चिंध्या. तर हेच बिझनेसला पण लागू होतं का? म्हणजे एकाच गोष्टीवर, उत्पादनावर फोकस न करता खूप साऱ्या गोष्टी केल्या तर गणित बिंचू शकतं? नक्कीच. म्हणजे जेव्हा आपण खूप जास्त गोष्टी करत असतो तेव्हा आपण एका विशिष्ट गोष्टीवर लक्ष नाही देऊ शकत. रिलायन्स कम्युनिकेशन त्यांचं हेच झालं. 2010च्या सुरुवातीला टेलिकॉम सर्व्हिसेस आणि ब्रॉडबँड या सगळ्या गोष्टी आल्या आणि खूप जास्त पद्धतीची कॉम्पिटिशन त्यांना जाणवायला लागली वोडाफोन किंवा भारती एअरटेल यांच्याकडनं. कर्जाचा बोजा इकडे वाढतच होता, टेक्नॉलॉजी शिफ्ट होत होती. त्याच्यानंतर मल्टिपल मर्जर्सचे त्यांनी अटेम्प्ट केले पण एकही ते वर्कआउट नाही झालं. त्यांना बरेचसे ऑपरेशनल इश्यू यायला लागले आणि फायनान्शियल संकटात ते अडकले आणि ते दिवाळखोरी त्यांनी डिक्लेअर केली. सो तुम्ही जर एका गोष्टीवर लक्ष नाही दिलं तर तुमचा बिझनेस तुम्हाला बंद पण करायला लागू शकतो. पण ते जर वेळेवर तुम्ही लक्ष दिलं तर तुम्हाला त्याचे फायदे पण घेता येतात.
आता IBM जी कंपनी आहे त्याचं थोडंसं असंच झालं होतं. त्यांनी मल्टिपल गोष्टींवर लक्ष द्यायला सुरुवात केली होती, तर त्याच्यामुळे त्यांना फोकस करणं अवघड झालं. त्याच्यानंतर बरेच कॉम्पिटिटर्स होते, जसं मायक्रोसॉफ्ट, गुगल, ॲमेझॉन वेब. सो त्यांनी ठरवलं की आता आपण याच्या मध्यावर अडकलोय, आता आपल्याला एखादी स्ट्रॅटेजी घेतली पाहिजे ज्याच्यामुळे आपण पुढे जाऊ शकू. सो त्यांनी धोरणात्मक बदल केले. त्यांनी त्यांचा फोकस हार्डवेअरवर केला. त्याच्यामध्ये त्यांनी सॉफ्टवेअर, क्लाउड कम्प्युटिंग, AI या गोष्टींचा विचार केला. त्यांनी मेन फ्रेम जे 1960 साली आणलं होतं त्याच्यानंतर हळूहळू बदल करत आत्ता 2010 पर्यंत त्यांनी कॉग्निटिव्ह कम्प्युटिंग, AI ह्यांचा उपयोग केला. आणि त्यांनी हे वाढवण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या पार्टनरशिप केल्या, स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप्स. ॲपल बरोबर केली आहे, SAP बरोबर केली आहे. त्यांनी मल्टिपल गोष्टीत न अडकता एकावरच लक्ष केंद्रित केलं आणि त्याचा उपयोग करून ग्रोथ मिळवला. अर्पिता, तू जे सांगतेस त्याच्यावरनं फोकसचं महत्त्व कळतंय, पण मग कॉम्बिनेशनमध्ये कुठल्या गोष्टी करायला जाऊ नयेत का कंपनीनी? म्हणजे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस एकच असंच ठेवायला पाहिजे का कॉम्बिनेशन ऑफ स्ट्रॅटेजीज असं करू शकता? कॉम्बिनेशन करायला हरकत नाही, पण ती व्यवस्थित समजून करणं उपयोगाचं आहे. म्हणजे आपण बघतोच की मूव्ही थिएटर्स, हॉटेल्स किंवा एअरलाईन्समध्ये कॉम्बिनेशन दिसतं की इकॉनॉमी क्लास, बिझनेस क्लास किंवा थिएटरमध्ये सोफा सीट, फ्रंट सीट असे काहीतरी कॉम्बिनेशन्स दिसतात. सो हे 2 पद्धतीने कन्झ्युमर्स बघतात आणि त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने प्राइसिंग पण लावतात. सो कॉम्बिनेशन करता येईल, पण हे करण्यासाठी डिटेलमध्ये अभ्यास करायला लागतो आणि तो अतिशय सखोल करावा लागतो. म्हणजे तुम्ही जे कॉम्बिनेशन करताय त्याच्यासाठीचा ग्राहक कोण आहे आणि त्या ग्राहकासाठी स्पेसिफिक स्ट्रॅटेजी तुम्हाला डिझाईन करावी लागते. म्हणून ते खूप महत्त्वाचं आहे की ते डिटेल्ड असलं पाहिजे. आता डिफरन्सिएशन जर करणार असाल, 2 वेगळे कॉम्बिनेशन्स करणार असाल, तर क्वालिटी काय करणार आहे, दोघांना वेगवेगळे देणार आहात का एकाच क्वालिटीचे देणार आहात, या सगळ्याचा विचार करून मगच निर्णय घेतला पाहिजे. आता IKEA कंपनी जी खरं तर 1943 सालचं त्याचं फॉर्मेशन आहे, पण त्यांनी इंडियामधलं स्टोअर 2018 साली आणलं. आणि मला हे पण सांगायला आवडेल की गेले 30 वर्ष IKEA इंडियात आहे, तरी सुद्धा 2018 साली त्यांनी इंडियामध्ये पहिलं स्टोअर आणलं. हो, काय सांगतेस? म्हणजे त्यांनी हैदराबादमध्ये पहिलं स्टोअर सुरू केलं हे मला माहिती आहे, पण 30 वर्ष प्रेझेन्स आहे इंडियात हे माहित नव्हतं. आणि आत्ता सुद्धा फक्त 5 स्टोअर्स आहेत पूर्ण भारतात त्यांची. सो 6 वर्षापूर्वी जे स्टोअर आलं ते आणि त्याच्या आधीचा त्यांचा प्रेझेन्स, या मधल्या गॅपमध्ये ते इंडियन मार्केटचा अभ्यास करत होते की इंडियन कन्झ्युमर कसा आहे, लोकसंख्या कुठल्या पद्धतीची आहे, कन्झ्युमरचं पर्चेसिंग कॅपॅसिटीज कशा आहेत, ह्या सगळ्याचा विचार त्यांनी केला आणि त्या पद्धतीने त्यांनी प्रोडक्ट मार्केटमध्ये आणली. त्यांनी कॉम्बिनेशन वापरलं, म्हणजे फोकस पण ठेवला प्रोडक्ट्सवर आणि कमी किमतीचे प्रोडक्टसुद्धा कन्झ्युमर्सना त्यांनी ऑफर केले. त्यांनी प्रोडक्ट त्यांचे आकर्षक ठेवले, स्टायलिश ठेवले, युटिलिटी बेस असेल असे बघितलं, इको फ्रेंडली रेंजसुद्धा आणून दिली. सो त्यांनी विशिष्ट गरजांचा विचार केला आणि कॉम्बिनेशन आणलं, जिथे कमी किमतीचे प्रोडक्टसुद्धा मिळतील आणि जास्त किमतीचे वैशिष्ट्यपूर्ण प्रोडक्टसुद्धा मिळतील किंवा तिन्ही गोष्टी एका प्रोडक्टमध्ये दिसतील असं सुद्धा त्यांनी बघितलं. सो असा पूर्ण डिटेलमध्ये अभ्यास करायला लागतो जेव्हा तुम्ही कॉम्बिनेशनमध्ये उतरताय तेव्हा. ओके, आणि तू याआधी म्हणलेलीस तसं हा जो काही रिव्ह्यू आहे तर तो मला वाटतं की ॲन्युअल घेणं गरजेचं असतं आणि तसंच क्वार्टरली पण त्याचा विचार करणं किंवा ओव्हरव्ह्यू घेणं गरजेचं आहे आणि कंटिन्युअसली त्याच्यावर वॉच ठेवणं महत्त्वाचं आहे. ओ अच्छा. आणखीन एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी डॉक्टर अब्दुल कलामांच्या वाक्यातनं आली आहे, इन द न्यू वर्ल्ड इट इज नॉट द बिग फिश विच इट्स द स्मॉल फिश, इट्स द फास्ट फिश विच इट्स द स्लो फिश. म्हणून तुम्ही लहान आहात का मोठे हे महत्त्वाचं नाहीये, तुम्ही किती वेगवान आहात हे जास्त महत्त्वाचं आहे. वा, फारच ॲप्ट आहे हा कोट APJ अब्दुल कलामांचा. सो या संपूर्ण एपिसोडमध्ये अर्पिता आपण कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेज हा सगळ्यात क्रुशल मुद्दा जो ठरतो बिझनेसमध्ये, मग तो छोटा असो की मोठा, याचा विचार केला आणि सखोल केला आणि नेहमीप्रमाणे तो खूप व्हरायटी एक्झाम्पल्सनी ते एक्सप्लेन केलंस आणि ते खूप छान वाटलं मला. म्हणजे IKEAपासनं ते अगदी आपल्या पुण्याजवळ ऑर्गॅनिक फार्मिंग करणारे 2 ब्रदर्स म्हणून जी कंपनी आहे त्याचे एक्झाम्पल्स दिलंस तू. सो मला खात्री आहे की आपल्या लिस्नर्सना यातनं खूप नवीन इन्साइट्स हे मिळालेले असतील आणि यापुढे बिझनेस स्ट्रॅटेजी आखताना आपण त्याचा नक्की अंतर्भाव हा करूया. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये अशाच एखाद्या इंटरेस्टिंग महत्त्वाच्या विषयावर गप्पा मारायला.
लिस्नर्सने मला सगळ्यांना अपील आहे की तुम्ही तुमचा फीडबॅक हा अर्पिताला कळवू शकता. सो आमचा मेल आय डी प्लीज नोट डाऊन करून घ्या, businessshibarakhadi@gmail.com. तसंच हा पॉडकास्ट सगळ्या लिडिंग प्लॅटफॉर्म्सवर आणि यूट्यूबवरही ऐकण्यासाठी अगदी फ्री अवेलेबल आहे. सो अजून आमचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर तोही नक्की करा. तसंच हा एपिसोड आवडला असेल तर याची लिंक तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, रिलेटिव्हजमध्येही नक्की शेअर करा. बिझनेसची बाराखडीचा नवीन एपिसोड दर बुधवारी रात्री 8 वाजता रिलीज होत असतो. सो नक्की भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. ऐकत राहा बिझनेसची बाराखडी पॉडकास्ट. Disclaimer. Please note that the content provided in this podcast is for knowledge and informational purpose only and should not be considered as a financial advice. The host, guest, producers of this podcast are not liable for any actions taken based on the information presented.